पुढच्या बातमीकडे वळूयात। खासदार भुमरेंच्या भावजयसाठी मद्य परवान्याची जलद प्रक्रिया राबवण्यात आली। मद्य परवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया वायुवेगामध्ये राबवल्याचा आरोप होतोय। औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर आलाय। 2023 मधील प्रकरणाची राज्यभरात आता चर्चा सुरू झाली आहे। सर, काय प्रकरण आहे, काय याचिका दाखल केलेली आहे? सदर याचिका ही बाजीराव सोनवणे यांनी दाखल केली आहे। ही जी दारूची दुकाने आहे ती अनधिकृतपणे त्यांना मान्यता देण्यात आली। एका दिवसात सगळ्या दारूच्या दुकानांना मान्यता देण्यात आली। यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे। सर, कुठले कुठले प्रकरण आहेत हे पांढरहोळ आणि फारोळा तालुका, पैठण तालुक्यातील आणि पांढरहोळ गंगापूरमध्ये। त्यांचं म्हणणं असं आहे की जे अनधिकृतरित्या ज्यांना परवाने मिळालेले आहेत ते परवाने रद्द व्हावे यासाठी ही याचिका दाखल केली आहे त्यांनी। याच्यामध्ये पुढील सुनावणी कधी आहे, काय? पुढील सुनावणी याच्यावर 19 ऑगस्टला आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। नेत्यांसाठी सुपरफास्ट प्रवास हा तिथे चालतो। म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी तर गजब कारभार आहे। काही नेते म्हणजे कदाचित मला असं वाटतं की ह्यांचे ड्रायव्हर इतके महान आहेत की त्यांना एका व्यक्तीने 200 कोटीची जमीन फुकट त्या ठिकाणी दान दिली। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIDCची जागा इंडस्ट्रीला मिळत नाही, नवीन व्यावसायिकांना मिळत नाही, पण एखाद्या नेत्याच्या मुलाला सहजपणे त्या ठिकाणी मिळून जाते। हाच तर कारभार या सरकारमध्ये आहे। फक्त नेता, आमदार, त्यांचा खासदार आणि त्यांचा पदाधिकारी यांचीच कामं इथं होतात, पण गरिबाची कामं या ठिकाणी होत नाही। भुमरे यांच्या नावाचा वाईन शॉपचा परवाना चर्चेत आहे। वायुवेगाने हा परवाना ट्रान्सफर करण्यात आला अशी माहिती मिळते। वायुवेगाने कसा ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती घेऊ।